नमस्कार मित्रांनो, मी उदय लागवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये खताचा जो तिसरा डोस आहे तो डोस देण्याची योग्य वेळ कोणती आणि खताचा तिसरा डोस देत असताना आपण कोणत्या खताची निवड या ठिकाणी करायला पाहिजे की ज्यामुळे एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन या ठिकाणी मिळवण्याचं आपलं स्वप्न होऊ शकेल पूर्ण। जर आपल्यालाही या वर्षी कापसाचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल तर कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस देत असताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापसाच्या पिकाला खताचा तिसरा डोस कधी द्यायचा, कापसाच्या पिकाला खताचा तिसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड करायची आणि या सर्व बाबींसह आपल्याला एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळवण्यासाठी या खतासोबत आणखीन कोणत्या कंटेंटचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की ज्यामुळे या वर्षी एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न 100% होणार पूर्ण। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की अखेर कापसाच्या पिकाला खताचा तिसरा डोस कधी आणि कशा प्रकारे द्यायचा आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळवण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस कधी द्यायचा आणि कशा प्रकारे द्यायचा आणि या डोस मध्ये कोणत्या कोणत्या खताचा वापर आपण करू शकतो याबद्दल घेऊयात अचूक आणि अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस कधी द्यायचा। लक्षात घ्या, ज्यावेळी आपलं कापसाचं पीक हे 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान असेल त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या कापसाच्या पिकाला द्यावयाचा आहे खताचा तिसरा डोस। लक्षात घ्या, कापसाचं पीक जेव्हा 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान असेल
त्यावेळी त्या काळी कापसाच्या पिकामध्ये आपल्याला खताचा तिसरा डोस द्यायचा आहे। आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न की कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड करायची। ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस आपल्या कापसाच्या पिकाला वाढीसाठी नायट्रोजनची गरज नसते, त्यावेळी त्या काळी आपल्या कापसाच्या पिकाला गरज असते ती फॉस्फरसची आणि त्यासोबत पोटॅशियमची। म्हणजे ज्या खतामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त आहे त्याच खताचा वापर आपल्याला तिसरा डोस म्हणून या ठिकाणी करायचा आहे। मग कोणत्या खताचा वापर करायचा या अगोदर कोणत्या खताचा वापर करायचा नाही ते सांगतो। नंबर 1, आपल्याला डीएपी या खताचा अजिबात वापर करायचा नाही, कारण डीएपी मध्ये 18% असते नायट्रोजन, 46% असते फॉस्फरस, 0% असते पोटॅशियम आणि यामुळे नायट्रोजनची गरज नाही, पोटॅशियमची गरज आहे, जे पाहिजे ते नाही, जे नको ते आहे। यामुळे मित्रांनो आपल्याला कापसाच्या पिकामध्ये तिसरा डोस देत असताना 100% डीएपीचा वापर करायचा नाही। लक्षात घ्या, विकत तर आणूच नका किंवा स्वतः जवळ आहे म्हणून उरले म्हणून बळजबरी देऊ नका, कारण आपल्या कापसाच्या पिकाला या ठिकाणी नायट्रोजनची अजिबात गरज नसते म्हणून डीएपीचा वापर तिसऱ्या डोस मध्ये अजिबात करायचा नाही। त्यानंतर मित्रांनो 20-20-0-13 याच्यामध्ये 20% नायट्रोजन आहे, 20% फॉस्फरस आहे, 0% पोटॅशियम आहे, पोटॅशियम 0% आहे आणि नायट्रोजन 20% याची गरज नाही। तर मित्रांनो यामुळे 20-20-0-13 याचाही वापर या ठिकाणी आपल्याला अजिबात तिसऱ्या डोस मध्ये करायचा नाही। मग याचा नाही वापर करायचा, त्याचा नाही करायचा वापर, मग करायचा तरी कशाचा वापर लक्षात घ्या। तर आपल्याला कापसाच्या पिकामध्ये वापर करायचा आहे नंबर 1 10-26-26, ज्यामध्ये 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस, 26% या ठिकाणी पोटॅशियम आहे। या ठिकाणी या खताचा वापर आपण प्रति एकर 50 किलो करू शकतो, काहीही अडचण नाही। त्यानंतर दुसऱ्या खताचा विचार केला, चला बाबांनो हा जर खत मिळालं नाही तर सेकंड ऑप्शन काय, तर या ठिकाणी आपण निवडू शकतात मित्रांनो 12-32-16, 12% नायट्रोजन, 32% फॉस्फरस, 16% पोटॅशियम चालून जातंय। पण याच्यापेक्षा 10-26-26 बरं लक्षात ठेवा, तिसरा डोस 8-21-21, 8% नायट्रोजन, 21% फॉस्फरस, 21% मित्रांनो पोटॅशियम 100% चालून जाते। मी तर म्हणतो 12-32-16 पेक्षा पण हा खत जबरदस्त आहे। त्यानंतर चौथं मित्रांनो या ठिकाणी आपण 9-21-21 किंवा 9-24-24 याचाही वापर करू शकतो। माझं म्हणणं समजून घ्या, फक्त नायट्रोजन 10% किंवा 10% खाली असावं आणि त्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे दुसरा आणि तिसरा घटक जास्त असावं, बस। असं कोणतंही खत ब्रँडेड कंपनीचं घ्या, 100% द्या, ज्याच्यामध्ये 3 असतात नाही 10-26-26, त्यासोबत या ठिकाणी असते बघा 20-20-0-13, तर तुम्हाला पहिलं 10% खाली पाहिजे फॉस्फरस आणि त्यानंतर पोटॅशियम, दुसरा आणि तिसरा घटक 20%-30% याच्या असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण नायट्रोजन जास्त असायला नको आणि फॉस्फरस आणि पोटॅश 100% असायला पाहिजे। जर या पद्धतीने आपण खताची निवड केली त्याच्यासोबत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता लाल्या कधीही पडू शकतो। लाल्या या रोगाला रोखायचा असेल तर आपल्या कापसाच्या पिकाला मॅग्नेशियम देण्याची गरज आहे। मॅग्नेशियम देण्यासाठी आपण कृपया मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करा। या ठिकाणी 25 किलोची मॅग्नेशियम सल्फेटची बॅग आणा आणि एकरी 10 किलो टाकून द्या, म्हणजे हेक्टरी आपल्याला 25 किलो याचा वापर या ठिकाणी करता येईल। लक्षात घ्या, न विसरता या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेटचा आपल्याला वापर करायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही कापसाच्या पिकाला 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान खताचा हा तिसरा डोस दिला तर 100% आपल्या कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते, जास्तीत जास्त फुलं, या फुलाचं बोंडात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही। आणि या पद्धतीने केली गेलेली उपाययोजना व खताचा तिसरा डोस यामुळे विनाकारण आपला खताचा खर्चही वाढणार नाही, वाचूक व असणारी ॲक्युरेट खताचे डोसेस आपल्या पिकाला मिळतील, ज्यामुळे एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळवण्यापासून मला वाटते आपल्याला कोणी वंचित करू शकणार नाही। तर याबद्दल आणखीन काही समस्या असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवू शकता। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आली असेल कोणती समस्या तर तीही पाठवा, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल उत्तर। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांनी त्यासोबतच असणारे माझे शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा। आणि राहिला असेल बघा आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो
मित्रांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.